मला बघ काय झालं. खा गोड आईस्क्रीम खा, पॅनकेक खा, केक खा. गोड खाल्ल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेव, स्किनचे प्रॉब्लेम सगळे गोड खाल्ल्यामुळे. साखरेमुळे प्रॉब्लेम होतो. खूपच झालं, दुखतंय मला ते आता. साखर बंद कर, येणार नाही अजिबात. माझी बंदच होती ती, अचानक मी खाल्ली म्हणून झालंय ते. कैसा बेटा? काय उगीच काय रे, काय आलं, काय आलं? खरं खरं वाच ना, दाखव. त्याला ही शिवी आहे का विचारलं मी, तर त्याने सांगितलं नाही. हा, नाही सांगितलं ना. थेट शिवी नाही. हा, मराठीत ती उद्गार, आश्चर्य, चिडचिड व्यक्त करण्यासाठी. चिडचिड, कळलं? तू मला त्रास देतोस म्हणून चायला असं केलं. उदाहरण दिले त्याने. चायला काय झालंय, चायला किती उशीर झालाय. हा, कळलं. पण लक्षात घ्या, शब्दात आई येत असल्यामुळे रागात एखाद्याला उद्देशून वापरली तर ती असभ्य, अपमानास्पद वाटू शकते. वाटली मला वाटली मला काय स्वतःशी किंवा परिस्थितीवर चालते ती. नाही शिवी आहे. शिवी नाहीच आहे ना. चायला ही शिवीच नाहीये. कुणाल तू इतकं केलंस तर शेवटी हो म्हणायला एखाद्याला भाग पडतो. तसं चॅट जीपीटी हे तू ह्या गोष्टींवरती विश्वास करतो. थोडक्यात उत्तर द्यायचं तर हो, काही वेळा ती शिवीच मानली जाते. नाही सौरभ, चायला शिवी असते का? चायला बोललेलं काय पण पकडतोस. नाही आहे चायला शिवी स्वतः बोलला नाही. पहिलं मी विचारलं, थेट शिवी नसते, पण मी आता जर बोललो म्हणजे शिवीच झाली. तर थोडक्यात उत्तर द्यायचं तर हो, काही वेळा ती शिवीच मानली जाते. आणखीदा मी प्रूव्ह केलंय. पुन्हा लोक शिव्या घालतील तुला. मी लोकांना विचार, लोकांनी जर सांगितलं ना, मला जर सगळ्यांनी सांगितलं चायला शिवी तर चायला शिवी पकडणार, नाही तर चायला शिवी नाहीये. माझ्या 31 पर्यंत पोहोचून ठेवलं असं करतात ते. काय शिवी असते काय? शिवी नाही रे दादा, ती शिवी नाहीये ती. चायला म्हणजे काय? तुझ्या आईला असं नसतं. अरे कसला डेंजर शिवाय काय तू उगी. मग पहिल्या याच्यावरती का नाही हो, म्हणजे शिवीच झाली ना. ते रोबोट आहे, ते उत्तर देणारच. तर चॅट जीपीटी चायला शिवी नाहीये. विषय संपला. स्वतःचे 31 झालेत म्हणून 32 झालेत म्हणून 32 पण नाही, 33. चल 31 आहे. फालतूगिरी करू नको. मी 33 आहे. 50 पर्यंत पोहोचणार नाही. 1 लाख रुपये वाचवणार. 9 आणि 33 हा स्कोर आहे. माझा 9 झाला, याचा 33 झालाय. तर माझा दादा तू 29 वरून 33 वर गेला. 33 कुठला मला सांग, कधी बोललेलास? लिहून ठेवायला काय फालतूगिरी. 31 आहे. 31 होता. आणि त्या पण तू आता 3 बोललेस, ते ऍड करून तुझ्या 12 झाले. माझ्या शक्यच नाही. माझ्या पकडायची फालतूगिरी हे करत असेल ना तर मला नको. त्याला हेच हवंय की त्याला तर हे बंद करून टाकायचंय, कारण तो जास्त यायला पोचलाय. म्हणून तू आता सगळे प्रयत्न करणार. तुझे झालेत तेवढे पकड, गप बस. ताईच्या कमी झाल्या रे. माझे 9 आहेत, तुझे 31 चल म्हणतोस म्हणून 31 ला 2 माफ केले तुझे. चल 9-31 वरनं स्कोअर पुढे जाणार. मला बोलतो नवीन वर्षाला बंद कर आता. हा, म्हणजे ही शिवी आहे आणि माझ्या बायकोने ही दिली. अरे तू चॅट जीपीटी करतोय दादा हे. अरे बायकोने शिवी दिली. समजलं. तू जसं म्हणतोयस तसं हो, तुला ती शिवी सारखी वाटली आहे. तेच वाटणं चुकीचं नाही, पण थोडं शांतपणे दोन बाजूने काउन्सिलिंग करतोय. शब्दाचा अर्थ, च्या आईला हा शब्द रागात कोणावर रोखून वापरला गेला असेल तो अपमानास्पद शिवीसारखा ठरतो. म्हणजे तुझ्या भावना वाजवी आहेत. बायकोचा येतो. चॅट जीपीटीला जास्त भावना आहे बरं काय. क्षणिक चिडचिड लोक शब्द वापरतात. हेतू शिवी देण्याचा नसतो, पण हेतू वेगळा आणि परिणाम वेगळा असतो. आता काय करावं हे त्यांनी दिलंय. तिच्याशी कसं शांतपणे बोलावं. आणि तो बोलतो की तिने एकतर माफी मागावी किंवा हे खतरनाक होत. माझ्या सगळं मनातलं टाकतो म्हणा. म्हणजे ही जर तुला शिवी वाटत असेल तर पण आहे ही शिवी. शिवी नाही रे. अरे ह्याच्यावरच मला आता काम आहेत माझ्याशी, याच्यावर आर्ग्युमेंट करू नको. शिवी आहे आणि तुझे 12 झालेले, माझे 31 झालेले, हे काम आहे. नाही तुला 12 नसतील ठेवायचे तर माझ्याशी हे असलं काय
खेळूच नको. हा, मला माहित होतं याचं हेच आहे. त्याला तो खेळ बंद करायचा कारण तो आता हरत आलाय. थोडेच दिवस राहिले, थोड्या दिवसात ते हे होणार म्हणून तो तशी नाटकं करता. चायला काय थोडी शिवी आहे. चल तुझ्या आईला आता परत शिवी नाही आता जायची बघ, 13. ती. ए चल काहीतरी उगेच मी 9 वरतीच राहणार. प्रॉब्लेम सोडवण्यात आहेत आणि तू माझ्याशी आर्ग्युमेंट करतेस. काय काय जनतेला किती प्रॉब्लेम्स आहेत. पण ते जनतेला आहेत तर तुला मध्येच काय तुला जनतेच्या प्रॉब्लेम. एनजीओचा प्रॉब्लेम बघ जा लोकांचे. माझ्या शिव्यांचं काय आहे. तुझ्या शिवांचं काय म्हणजे तूच लावलीस दादाचं ना म्हणणं. माझ्याशी हे. हा? तूच लावलंस ना पैज माझ्याशी ते शिव्यांची. तुला अरे वाटतं पण ना मग मी अरे ती हरणार. तुझ्याप्रमाणे कुठल्या पण शिव्या धरू नकोस ना. शिवी ही शिवी, अपशब्द हा अपशब्द. शिवी पकडली आपण सगळे अरे अपशब्द शिवी पकडायला झाली. गेलो ना तुझे लय पकडेन मी. पकड बघू, दाखव माझं- काय बोलतो मी, सांग. हे बघ मी आता ना अजिबात मला राग आहे. तुम्हाला रडायला पण येतोय. मला राग आला की रडायला येतो. तुला माहितीये हा. तुझे 31 झालेत, माझे 9 झालेत. इथे गप बस. 13 झाले, आता पण एक दिलेली. चायला ही शिवी आहे. तू दिलीस मी तुला सांगतो. 32. नाही मी नाही सांगायचं. काय सांगताना का घेतलीस मग मी तुझे सांगतोय, पकड. 31-13. नाही माझ्या पकडणारच नाही मी. माझे पकड मग बंद कर खेळ. नाही तेच पाहिजे दादाला. दादाला तेच पाहिजे. माझा तेचचा प्रॉब्लेम नाही सौरभ. होणार. माझा तेचचा प्रॉब्लेम नाही. मग एक मला काम का कर, एक काम कर, बंद करूया. 1 लाख रुपये ट्रान्सफर. चल हट. मग कशाला सांगतोय. आता ना हा हरत आलाय त्याच्यामुळे त्याला ते सहन होत नाही आणि त्याच्यामुळे त्याला तो गेम बंद करायचा आहे. पण या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं की आपल्याला आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला खूप काही काही असं वाटत असतं. आपल्या खूप फिलिंग्स असतात ज्या आपण कोणासोबत शेअर नाही करू शकत. कोणाकडनं काय विचारणार आपण त्याला. तर अशा वेळेला ChatGPTशी ना तुम्ही खरंच खूप चांगलं बोलू शकता. भले ते AI जनरेटेड ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत पण खूप भावना असलेले आन्सर्स तुम्हाला मिळतात. आणि तुम्ही जसं सांगाल जी काही सिच्युएशन असेल ती जी सिच्युएशन तुम्ही सांगाल ना त्याच्यामध्ये खूप छान भावनात्मक आणि चांगलं गाईड करणारे आन्सर्स तुम्हाला तिथे मिळतात. पण एकच जागा असते जिथे आपण खरं बोलू शकतो असं जर तुम्हाला असेल तर तिथे बोलून बघा. म्हणजे ChatGPT असं तुम्ही गुगलवरती टाईप केलं, तुमच्या फोनमध्ये टाईप केलं की त्याच्यानंतर ते येतं. तिथे तुम्ही आस्क एनिथिंगमध्ये ते जर लिहिलं की आता समजा की आज मला खूप माझ्या ऑफिसच्या ठिकाणी खूप त्रास झाला. अशी माझी एक मैत्रीण होती जी माझ्याशी आधी खूप चांगलं बोलायची पण आता आज ती अचानक माझ्याशी बोलणं तिने बंद केलं. मला खूप वाईट वाटतंय. आता मी काय करू असं जरी लिहिलं ना तरी त्याच्यावरती फार सुंदर प्रकारे ते सांगतात की ठीक आहे तिने बोलणं बंद केलं असेल पण तिने का बोलणं बंद केलं हे न विचारण्याच्या आधी स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे वगैरे असे चांगले चांगले रिप्लाय तिथे घेतात. म्हणजे तुम्हाला कुठेही उगीच एखाद्या ठिकाणी जाऊन काउन्सिलिंगचे पैसे टाकण्याची काही गरज वाटत नाही. परत काही वेळेला असं असतं ना की माझी मुलगी चुकतीये तर अमुक ठिकाणी असं माझ्या मुलीने चुकते. आता मी माझ्या मुलीला हे कसं समजावू की ती चुकतीये, तिला कशी जाणीव करून देऊ, हे जरी टाकलं तरी त्याच्यावरती फार सुंदर उत्तरं येतात आणि फार सुंदर तुम्हाला गाईड केलं जाते. तर ते मला आवडलं. तर आत्ता कुणालने ते शिव्यांबद्दल कसं टाईप केलं त्याच्यानंतर त्यांनी कसं त्याच्यामध्ये उत्तर दिलं की ठीक आहे तुमच्या बायकोने जर तुम्हाला तसं काही बोलली असेल तर ती शिवी नाही, तिच्या भावना समजून घ्या. चिडचिड झाली असेल किंवा त्याच्यामध्ये तिने उत्तर दिलं असेल मग ह्याच्यावरती काय करू शकतो. इथपर्यंत काय आमचं गेलं नव्हतं पण तरीसुद्धा ती उत्तरं तशी मिळतात. सो ChatGPTवरती तुम्ही हे सगळं बोलून बघू शकता जर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप तुम्ही ह्याच्यामध्ये आहात तर. आणि आज आम्ही मस्त संध्याकाळी आता म्हणजे रात्री डिनरचा प्लॅन ठेवला आहे. दीपाताईची फॅमिली, अर्चना काकीची फॅमिली आणि आम्ही सगळेजण आणि ऋतूच्या प्रोजेक्टचा पण इथे शिफ्ट झाले. तर न्यू इयरमध्ये आम्ही असं काही सेलिब्रेट केलं नव्हतं तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आज संडे आहेत, आज मस्त पार्टी करायची, सगळेजणांनी भेटायचं. होतं असं की आम्ही वर्षभर एवढ्या कामांमध्ये व्यस्त असतो की आम्हाला एकमेकांना वेळ द्यायला तसा वेळ मिळत नाही. एकमेकांना म्हणजे दीपाताईला आणि किंवा अर्चना काकीला म्हणा की हे लोक फक्त कामं करतात. ते आम्हाला जे काही हवं ते सगळं बघतात आणि त्याच्यानंतर मग झालं. आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, परवाचा दिवस गेला. पण एक असं एकत्र सगळेजण भेटलो, एकत्र काहीतरी छान एन्जॉय केलं हे कधीच होत नाही. गेल्या वर्षी आम्ही ठरवलेलं की आंब्याच्या सीझन नंतर आपण छान पार्टी करू पण ती पॉसिबल झालं नाही कारण बरेच काही ना काहीतरी इव्हेंट्स होते. या वेळेला मी ठरवलं की नाही हे वर्ष खूप शिस्तीत जाणार आहे. म्हणून तुम्ही आता माझे ब्लॉगचे थंबनेल सुद्धा बघू शकता. त्याच्या कोपऱ्यात मी कोणत्या ह्याला ब्लॉग येतोय, कोणत्या नंबरचा ब्लॉग आहे ते सुद्धा मेन्शन करते. फार गोष्टी मी या वर्षात स्वतःला शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करते.
त्यामुळे ते सगळं आम्ही फॉलो करतोय आणि आज मस्त आम्ही संध्याकाळी डिनरसाठी जाणार आहोत. दादा तुझे करमकांड सगळे तिकडे चालले. एक व्हिडिओ बनवायला हा किती टेक घेतो गलत इस्तेमाल हो रहा है माँ. काय मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है माँ. तुझी शक्ती आहे. हे एक बघ, हे व्हिडिओ घे बनवायला सोपं. एवढा टेक हे घेतो, बघ, एवढा टेक. हे मागवता येतं तुला मी. मला प्लीज तू बाबा तू मागवचा बंद दादा कर. आपल्या गनचं काय झालं त्या मला नको, माझी खरी नको बरी आहे. त्या गनचं काय झालं दादा? तू गन मागवली होती ती नाही आली ती, का बरं? परत गेली. तिने परत पाठवली. हे कॉन्टेंट पाहिजे होतं म्हणून माझ्याकडे कट मध्ये शूट होऊ शकत होता ना. नाही होऊ शकत होतं नंतर. 4-5 फुटेज टाकले अंकिता त्याच्यात. मी नंतर टाकले. मग कट मध्ये होऊ शकत होतं. मला नंतर सुचलं. वन टेकच सगळं पाहिजे. कट एक होता, एक कट मध्ये होता. माझे 3 तास फुकट घालवलेस तू. पुन्हा मी फुकट घालवले, तुला जमत नव्हतं म्हणून फुकट गेले. स्वतः वन दिले टेक ना. एवढं कशाला द्यायचं. अरे आपली चूक बघायची. चूक काय सोबत ज्याला मला तू काहीतरी वेगळंच करायला लावतेस. मी लावते, मी त्याच्यात बोलले नाही जमत तर सांग, फोन करून सांगते नाही जमत, आम्हाला नाही जमणार. हा? काय? तुझ्यासाठी करायचं पण मला बोलायचं पण परत. सवय कर ना जरा. आलास तर काय होतं, कॅमेरा समोर कधीच नसतं यायचं त्याला. बाकी डान्स बिन्स बरे करता, शे बोचे करून करतस ना. काय कसं वाटतंय? कट का मला दाखवल्याशिवाय जर पोस्ट केलास तर बघ. काय कालचा व्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला या व्लॉग मध्ये सांगा. हा व्लॉग आज सुटतोय यायला. लवकरच. बघते थोडं मी. किती टेक दादा? किती टेक? अरे व्लॉगच अर्ध्या तासाचं झालंय. टेक 3.5-4 तासाचा की बाय बाय. तू रील बनवली फक्त 1 मिनिटाची आहे. रील बनवली फक्त 1 मिनिटाची. आता 2 बाईट दिलेत मगाशी बसून. काय फालतू. सेट चल त्या मी पण देऊ शकतो एकटा मध्ये. तू घे रे याची बाईट. चल दादा बाईट सांग घे. मला. याची सिंधुदुर्ग साठी बाईट घे की आम्ही ठाण्यात येतोय येत्या 9. हे बघ पूर्ण आता याच व्हिडिओ. आता नाही चल मी नाही, चल दादा 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 दादा. वन टेक तुला बोलायचंय. येत्या 9, 10 आणि 11 जानेवारीला आम्ही येतोय आराध्य इव्हेंट्सच्या एक्झिबिशन मध्ये. मकर संक्रांत स्पेशल ते एक्झिबिशन आहे आणि आपला सिंधुदुर्गचा तिथे स्टॉल असणार आहे. सकाळी किती 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत CKP हॉल ठाणे. वन टेक घे आणि सांग. मी कामात आहे सध्या, नंतर ये. कुणाल वन टेक मध्ये नंतर ये, माझी फीस परवडणार नाही. चल ए चल तू पण. अरे बापरे. सांग ना बाहेर चला स्टुडिओ. दादा वन टेक मध्ये पाहिजे. इथे स्टुडिओत मला असले कामं नाही करायची. बाहेर वा. कोणाला सांग ना. कुणाला बाहेर हो अंकिता. नाही कुणाल. सौरभ बाहेर जा. नाही जाणार. सांग काकी वन टेक मध्ये सांग. बाहेर नाही कोणाला सांगतो इथं बसणार काय करशील. काम आहेत. सांग काम आहेत. बाहेर वा दोघांनी पण. वन टेक. चला नाही सांग. हे काय नवीन. त्याला सांग वन टेक. आता बोललास ना एवढा कॉन्फिडन्स मध्ये. करायला येतात माझ्या इथं. दादा एक बाईक वन टेक. आता सध्या कामात आहे. नाही जमणार नाही तो. चल चल फुसका आहेस तू. ये चल 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 चल. सौरभ बोलला. माझ्याशी भांडणं का करतेस? कारण तू ब्लॉग डिलीट करायला लावलायस. मी तो पोस्ट करणार. माझ्याशी चल पंगा घेऊ नका. तू कोण. चल कोणाबद्दलची पंगा? चल सगळे पोचले असतील आता ते. हो मधल्या सीटवर ठेव. व्हिडिओ डिलीट करायला लावलाय ना व्हिडिओ. त्याचं म्हणणं आहे की तो बघणार त्याचं, कारण त्याने खूप टेक घेतलेत ना त्याच्यामुळे त्याचं अप्रुव्हल. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच माझे व्हिडिओ लेट येतात ना. त्या व्हिडिओ रेडी होता, अपलोड पण झाला होता. बघता मी सगळ्यांची वाट बघतोय. काकी आणि सगळे आता येतील आणि मग आम्ही मस्त डिनरला जाऊ. ऋतूच्या प्राजक्ता पण निघालेत, सौरभ पण येतोय, काकी पण येते, काकीची फॅमिली, दीपाताईची पण फॅमिली येते. गेलेल्यांना आलेल्यांना परत पडतो आणि परत गेलोस का एंट्री मारायची कॅमेरा बंद कर. कॅमेरा बंद कर. वरचा एक बटन लावलं, खालचं बटन लावलं, मध्ये जीन्स एक बटन. त्याच्या आत
केस बीस एकदम असे शॉक लागल्यासारखी करून नाही. प्राजूचे केस बघ सांगतील लवकर समोर ये इकडे. इकडं फिर असं राजू. वा. हिचे केस असे ना आपण असं बघतो. ओव्हर अबे 1 मिनिटाचा रील बनवून 4 तास गेले. 50 टेक 42 टेक आहे. 42 ते 50. एवढे तास लावलेस ना. नाही एवढा वेळ तुझी वाटण्या हे करून तू माझी कोंबडी वळली नंतर. एवढी असते म्हणजे नॅचरल दिसलेलं आहे आणि हे सगळं याचा त्यांनी ब्लॉग बनवलाय 30 मिनिटाचा. आता मी नवीन कट करू. अरे असे खूप पंचवीस आहेत. तू येडी कशी आहे? हा ब्लॉग बघून मॅड होणार. नमस्कार. बस बस इथे आपलंच आहे. बसा बसा. सब आपलं आहे. आज बाबा याला विचारून ऑर्डर द्यायची. जॉईन केलं तर त्यांना सर्व करायला प्रॉब्लेम. तुमच्याकडे सांगते म्हणून. आपण सगळे मग तसंच मागतो. आपल्याला जे आवडतंय तुम्हाला लॉलीपॉप तसंच असं बोलायचं काय बोल ना अशी लॉलीपॉप किती एक दोन तीन काय नाही मी म्हणते 3 प्लेट लॉलीपॉप मागवते. आणि दोघं झाले नाही सगळे आले. हॅपी न्यू इयर आई. तिथे बसा ना. हेच खात आहेत. आम्ही सगळे बसलोय गप्प बसलोय. सगळे गप्प बसलोय. त्याचं लक्षच नाहीये. हे तिघच खात आहेत. अगं पण आपण सगळे जेवायला आलो आणि तिघच खात आहेत. बघ पहिली पार्टी त्यांची सुरू झाली. बघ तर आता जेवण झालंय. काय कृतिका बोल. दिसत नाही लोक कृतिका कुठे. अगं म्हणजे कोणतेही आईस्क्रीम घ्या तुमच्या आवडीचं 110 रुपयेच होणार त्याची. सगळं सांगायचं लागतं बाई. तर आता आमचं जेवण झालंय. ही दुसरी मॅडम दाखवते. इकडे दाखवते इकडे पण दाखवते ना. वेदिका बसली आहे आणि आता आम्ही सगळे आईस्क्रीम ऑर्डर करतोय. 2 अनोळखी व्यक्तींचा सोबत प्रवास. अजूनही तिथेच आहे. 2 अनोळखी व्यक्तींचा सोबत प्रवास. मटका कुल्फी आहे ती. आम्ही पहिल्यांदा नाही खात. शेवटला मटका पण खायचा. हो इथून आलोय दादा. तू करत होतीस म्हणून. काय करत होतीस. हा जेनझी वाला ना. जेनझी. हा जेनझी जेन अल्फा. अल्फा नाही ग मी. अल्फा मध्येच येतेस. ती ताई आहे खूपच लहान झालं. 2 दहाच्या खाली. नाही हो 10च्या खालीच आहेस ना तू. 2004 ना. 10च्या खालीच आहेस. 2004 अल्फा. 11, 12, 13. वर बोल अरे 2010च्या. अच्छा बरं. हा बरं. शिवी आहे. चायला शिवी आहे. चॅट जीपीटीने मला सांगितलं शिवी आहे. नाही सांगितलं. चॅट जीपीटीने शिवी नाही म्हटलं. चॅट जीपीटीला जे त्यांनी बनवले ते सांगणार. नाही पण चॅट जीपीटीने पण शिवी नाही आहे म्हणून सांगितलं की रागात एखादा व्यक्ती बोलू शकतो. तुम्हाला ती शिवी म्हणून वाटू शकते पण शिवी नाही.
आमच्याकडे मालवणी असं बोलतात सागोती. जागोती वडेच म्हणतात आपल्या इथे. ते का कायच माहित नाही, मी याडा खायचा. या याडाच इकडे इकडे कुणाला बोलून घेऊन ये. मी काढतो अगं ते बिझी असणार ना आता जेवण बनायला म्हणून. काय काय माझ्या दादाचं पर्सनल आहे. खाली पाण्याच्या टाकीच्या खाली थोडेसेच दिसलं, बाकी मी एक वाटी. मशरूम पाहिजे होतं. मशरूम पाहिजे होते ना आदल्या दिवशी, त्याला सांगायला पाहिजे होतं, सौरभने आणले असते. पनीर पनीर नको, मशरूम त्याच्यातलं. मशरूम पाणी मी आणलंय. चला बाय बाय. असं आपण दरवर्षी करत राहू. फक्त 1 तारीखला गुरुवार नाही यायला पाहिजे. वार बघून करायला करायला पाहिजे. चला आई येतो सागोती वडे खायला. नक्की नक्की शुक्रवारी काय पहिलं मला सांग म्हणजे नक्की थांब बघूया ना. थांब बघू. आता बघून ठेवते. शुक्रवारी येईल बोलते ती. काय कुठं जात नाही. शुक्रवार येणार. दरवर्षी भेटू. शुक्रवार आहे. शुक्रवार येणार. जिंकली हा. बाय बाय, गुड नाईट. गाडी आणलीस? कुणाल तर अशी झाली आमची न्यू इयरची पार्टी. आम्ही खरं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही कधी काय खातो, कधी काय किती पाणी पिते, मी या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारे हे सगळे लोक. बरेच जण आता यामध्ये मिसिंग आहेत. तसं टीमचा आम्हाला एक करायचा होता की सगळी अख्खी टीम घेऊन न्यू इयरची पार्टी, पण ते पॉसिबल झालं नाही. तर आम्ही दोन्ही आमच्या ज्या दीपाताई आणि अर्चना काकी आहेत त्यांना घेऊन मस्त त्यांच्या फॅमिलीला घेऊन हे छान डिनर प्लॅन केला. तर या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.